श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एकदा एका मुलानं 20 वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खूप वाईट वाटलं तेव्हा की तो आयुष्यात नापास झालाय. पण त्याला हे माहीत नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता आणि तो त्याच्या बॉसला घ्यायला निघाला होता. एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही. त्यानं गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रिणीचा नवरा उघडतो. पण तिला हे माहीत नव्हतं की मैत्रिणीच्या गाडीचा दरवाजा हा खराब आहे आणि तो फक्त बाहेरूनच उघडला जातो. एक व्यक्ती शेजारील घरातील 3 मुलं खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या 3 मुलांपैकी एक दुर्धर रोगानं आजारी आहे आणि बाकीची 2 मुलं ही दत्तक घेतलेत. श्रोते हो, या उदाहरणातून आपण काय घ्यायचं तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून श्रोते हो, बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका, कारण तुम्हाला हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्ही जास्त नशीबवान असू शकता. श्रोते हो, तुम्ही जसे आहात तसंच आयुष्य मजेत घालवा, कारण तुमच्याकडं फक्त एक आयुष्य आहे. आनंद हा माझ्याकडे सगळं काही आहे यातून येत नसतोय, तर माझ्याकडे जे काही आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल यामध्ये असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शहाणपण आणि शहाणपणा यातील फरक कळला की आयुष्य सुखकर होतं. कोणावर नाराज होण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्व कमी करा. जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ प्राप्त होतं. काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण फेकत राहतात. वेळ बदलली की सगळंच बदलतं, अगदी आपण जीवापाड जपलेली माणसं सुद्धा. तुमचे नकारात्मक विचार हे तुमच्या शत्रूपेक्षा जास्त नुकसान करू शकतात. बदलून गेलेल्या लोकांवर आपला जुना हक्क दाखवायचा नसतो. सांगुलपणाचा आव आणि काळजावर घाव घालणारे सहसा हे दुसरे तिसरे कुणीतरी नसून ते आपल्याच अगदी जवळचे असतात. कमजोर कोणीच नसतं, विषय फक्त वेळेचा असतो. वेळ खास असणं हे महत्वाचं नसतं, पण खास व्यक्तींसाठी वेळ असणं महत्वाचं असतं. आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचं असतं की जिंकला तर आवरता आलं पाहिजे आणि हारला तर सावरता आलं पाहिजे. एखाद्या घटनेतून स्वतःला सावरतो तेव्हा आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल झालेला असतो. आपण पूर्वीपेक्षा जास्त मनानं मजबूत झालेलो असतो. नाती ही आपुलकीची असली की एकमेकांच्या सोबतीचा कंटाळा येत नाही. बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं ज्याचं कर्म असतं तसं त्याला फळ मिळत असतं. अनुभवातून एक गोष्ट तर कळाली
सगळ्यांना सगळं सांगत बसलो की तमाशा आपल्याच आयुष्याचा होतो. धर्म अवश्य जपा, मात्र कर्म हे पवित्र ठेवा. कारण नियती धर्म पाहून नाही तर कर्म पाहून फळ देत असते. ज्यांनी साथ दिली त्यांचे उपकार माना आणि ज्यांनी साथ सोडली त्यांचे आभार माना. सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी एक रात्र सरण्याची वाट बघावी लागत असते. निसर्गाचा सर्वत्र सारखाच नियम आहे की संघर्षाशिवाय कोणाच्याच हाती काही लागत नाही. कोणतं नातं हे किती जवळच आहे हे वेळ आल्यावर बरोबर कळत असतं. स्वतःची सहनशक्ती पराकोटीची ताणता येणं हीच यशस्वी ठरण्याची गुरुकिल्ली असते. कोणाच्या असल्या नसण्यानं कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि तुम्ही नसाल तर तुम्हाला पर्याय शोधला जाईल. कारण पुढे जाणं ही जगाची रीत आहे. गरज आहे त्या गरजेचं दुसरं नाव म्हणजे स्वार्थ आहे. दिसतं पण असत नाही ते स्वप्न असतं. असते पण दिसत नाही ती भावना असते. उमटतात पण दिसत नाहीत ते शब्द असतात. स्वतःची चूक असूनही मान्य करत नाही तो अहंकार असतो. ना करतेच्या जीवनात अनेकदा येऊनही दिसत नाही ती संधी असते. आणि कितीही वाटला तरी संपत नाही तो आनंद असतो. क्षेत्र कोणतंही असो तुमचा प्रभाव वाढायला लागला की बदनामी अटळ असते. जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते. आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात. आणि हेच खरं जीवनाचं सत्य आहे. मनातलं पुस्तक तिथंच उघडा जिथं आपल्या शब्दांना किंमत असेल. प्रामाणिकपणा हा रक्तातच असावा लागतो. सांगुलपणाचं ढोंग हे जास्त दिवस चालत नाही. आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न कुठलाही असो तो कधीच एकटा येत नाही. तो उत्तराला सोबत घेऊनच येत असतो. रोज नव्यानं स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं. 7 जन्माची वाट बघण्यापेक्षा एकाच जन्मात 7 जन्म पुरेल एवढ्या प्रेमाची आठवणी साठवता आल्या पाहिजेत.